मैत्रिणींनो, तुम्ही हजार वेळा मोदक खाल्ले असतील किंवा मोदकाच्या रेसिपीसुद्धा बऱ्याचशा पाहिल्या असतील. पण असे मोदक कधी पाहिलेत का? बाहेरून साधा दिसणारा हा मोदक आतमध्ये दडलेला आहे एकदम अनोखं सिक्रेट. तांदळाच्या जरी उकडीचा हा मोदक असला ना मैत्रिणींनो, तरी मोदकामध्ये असं काहीतरी मी ॲड केलेलं आहे ज्याची कल्पना तुम्ही आजपर्यंत केलीही नसेल किंवा असा मोदक कधीही पाहिला नसेल. त्याची चव अतिशय भन्नाट आहे, पौष्टिक असा मऊ लुसलुशीत, अगदी ओटानेही खाता येईल असा परफेक्ट मोदक आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी आज तयार करणार आहोत. तर कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही पाण्याचा किंवा फक्त दुधाचा सुद्धा वापर करू शकता. पण आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. 1 चमचाभर साखर घातली जेणेकरून उकड आहे ना ती छान चविष्ट तयार होईल. आणि 1 चमचाभर आपण तूप घातलेलं आहे, त्यामुळे मोदकांना छान अशी चकाकी येते. आता या मिश्रणाला आपण लो फ्लेमवर हलकीशी उकळी काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये 2 वाट्या आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे. हे रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे मोदकांसाठी मार्केटमध्ये आत्ता गणपती उत्सवामध्ये आलेलं आहे. तर तांदळाच्या उकडीचं मोदक बनवण्यासाठीचं पीठ अगदी सहजपणे आत्ता बाजारामध्ये आपल्याला मिळतं, तेच घेतलेलं आहे. आणि हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करेपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचा आहे. या ठिकाणी गॅसची फ्लेम लो आहे. मैत्रिणींनो, ही संपूर्ण रेसिपी माझ्या आजीची आहे, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की मोदक बनवून पहा. आणि ही जी उकड बनवण्याची जी तुम्हाला मी आज पद्धत शिकवणार आहे ना, उकड कशी तयार करायची, उकडीचं पीठ तसं कसं मळायचं, याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे मोदक अगदी छान ओटाने खाता येतील इतके लुसलुशीत तयार होतात. आणि मऊ लुसलुशीत असे हे मोदक 3 ते 4 दिवस म्हटलं तरी टिकून राहतात. तर या ठिकाणी बघू शकता छान असं तांदळाचं पीठ आपण या दुधाच्या मिश्रणामध्ये मिक्स केलं. आणि आता पळीला लागलेलं सुद्धा तांदळाचं पीठ मी काढून याच्यामध्ये ॲड केलं. आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं हे असंच आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत. याच्यामुळं काय झालं, पिठाला छान अशी दणदणून वाफ बसली आणि उकड आपली परफेक्ट तयार होती. त्यामुळं आपले मोदक अजिबात चिरत नाहीत आणि छान पटपट असे मोदक आपल्याला कळीदार तयार करता येतात. आता 10 मिनिटांनंतर हे सर्व पीठ मी एका पसरट ताटामध्ये किंवा कढईमध्ये आपल्याला मळता येत असेल तर कढईमध्ये मळू शकता किंवा परातीमध्ये छान असं मळून घ्यायचं आहे. आता याला छान चव येण्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपण दुधाचा वापर केलेला आहे. दुधामध्ये जर आपण मीठ घातलं असतं ना मैत्रिणींनो सुरुवातीला, तर हे दूध उकळी आली असती तर फुटलं असतं, नासलं असतं. यासाठी याच्यामध्ये शेवटी आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे. आता उकड गरम आहे. जे पहिल्यांदा मोदक बनवतात ना मैत्रिणींनो, त्यांना अजिबात ही उकड मळणं गरम गरम जमणार नाही. तर यासाठी आपण या ठिकाणी घरातील कोणत्याही एका भांड्याचा, वाटीचा किंवा फुलपात्राचा वापर करून या पद्धतीने 2 ते 3 मिनिट उकड छान एकसारखी करून घ्यायची आहे. जेणेकरून तोपर्यंत उकडीची थोडीशी वाफसुद्धा कमी होईल, उष्णता त्याची कमी होईल, थोडीशी उकड हलकीशी थंड होईल. आणि त्यानंतर या पद्धतीने हाताने सुरुवातीला उकड छान अशी 3 ते 4 मिनिट मळून घ्यायची आहे. बिलकुल याला थंड पाण्याचा हात लावायचा नाही. सुरुवातीला जर तुम्ही पाण्याचा वापर केला ना तर उकड आपली सैलसर पडते आणि मोदक आपले चिवट तयार होतात. यासाठी सुरुवातीला पाण्याचा बिलकुल वापर करू नका. आता सर्व पिठाचा या पद्धतीने गोळा तयार झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला हलकासा हात पाण्यामध्ये बुडवून छान अशी उकड दाब देऊन मळून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिट या पद्धतीने मी पाण्यामध्ये हात बुडवून लागेल तसा हलकासा हात पाण्यामध्ये बुडवायचा आहे. खूप जास्त पाणी सुद्धा लावायचं नाही. या पद्धतीने 5 मिनिट ही छान उकड मी मळून घेणार आहे. तुम्ही जर असं केलं ना मैत्रिणींनो, अगदी लुसलुशीत अशी ही उकड आपली तयार होते. आता तुम्ही आत्ता बघू शकता उकड पटकन अशी पाहिली ना आपण तर लगेच तुटली जाते, ती अजिबात स्ट्रेट होत नाही. म्हणून आपल्याला अजून थोडा वेळ ही मळून घ्यायची आहे. तर असं तुम्ही थोडंसं चेक करू शकता. तर 5 ते 7 मिनिट या पद्धतीने उकड मी छान लुसलुशीत अशी मळून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान मऊसूद अशी ही आपली उकड तयार झालेली आहे. आणि बिलकुल हे पीठ ताटाला चिकटत नाही आणि परफेक्ट अशी उकड आपली तयार झालेली आहे. आता उकड बाउलमध्ये काढून ठेवूयात.
ही उकड मैत्रिणींनो आता आपण 10 ते 15 मिनिटं रेस्टिंगसाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत आता आपण बघूया मोदकामध्ये सारण काय घालणार आहोत. तर गूळ खोबऱ्याचा वापर करणार नाही, तर याच ठिकाणी मी घेतलेली ही 1 वाटी रेग्युलर जी हरभऱ्याची डाळ असते ना, ती घेतलेली आहे. ही 1 वाटी डाळ मी 4 ते 5 तासांसाठी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. तर छान अशी भिजलेली आहे. बघू शकता अगदी सहजपणे ही हरभऱ्याची डाळ तुटली जाते. अशी छान आपल्याला भिजवून घ्यायची आहे. कमीत कमी 2 तास तरी ही डाळ आपल्याला भिजण्यासाठी ठेवायची आहे. छान तुटली जाते, आतपर्यंत डाळ भिजली गेलेली आहे. आता डाळीतील पूर्णपणे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. डाळीतील पाणी पूर्णपणे आपण या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे आणि थोडासा आल्याचा तुकडा. हे सर्व साहित्य आपण आता डाळीवरती काढून घेतलं. झाकण लावून ही डाळ पाणी न घालता मिक्सरला छान अशी दरदरीत बारीक करून घेतली. तर बघू शकता खूप जास्त फाईन पेस्ट न करता थोडीशी जाडसरच ही हरभऱ्याची डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालूया. हिंगामुळे छान अशी चव येते. आता नैवेद्यासाठी ही आपण सारण तयार करतो. यासाठी कांदा लसणाचा बिलकुल वापर केलेला नाही. सात्विक असा आपण गणपती बाप्पांसाठी प्रसाद बनवतोय मैत्रिणींनो. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलेली डाळ आपण याच्यामध्ये आता काढून घेतली. खूप जास्त देखील तेलाचा वापर हा प्रसाद बनवताना मी केलेला नाही. तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता मिक्स करून घेऊयात. आता सुरुवातीला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं ओलसर किंवा असं घट्ट घट्ट दिसणार, पण जसजसं हे आपण डाळ तेलामध्ये परतून घेऊ, शिजवून घेऊ, तसं हे ऑटोमॅटिक सुट्ट होत जातं. छान असा सुगंध देखील फोडणीचा दरवळत आहे. आणि हरभऱ्याची डाळ वाटतानाच मैत्रिणींनो आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे. त्यामुळे लाल मिर्च पावडर किंवा कांदा लसूण मसाला आपण याच्यामध्ये वापरलेला नाही. आणि प्रसादासाठी बनवतोय त्यामुळे आपण थोडीशी सात्विक अशी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा लिंबू सुद्धा पिळू शकता. पण बिलकुल मी लिंबाचा ह्याचा वापर करणार नाही, कारण हे मोदक आपण 4 ते 5 दिवस जरी ठेवले ना छान असे टिकून राहतात. आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने हे तिखट असे मोदक घेऊन जाऊ शकता. आता झाकण ठेवून याला छान अशी वाफवून घेणार आहोत. 3-4 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि ही डाळ व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायची आहे. सुरुवातीला ही तुम्हाला अशी थोडीशी दाटसर दिसेल, पण जसजशी ही डाळ शिजेल तशी ही ऑटोमॅटिक मोकळी होत जाते. बिलकुल जास्त तेलाचा वापर न करता ही झटपट आपण वाटली डाळ तयार करत आहोत. अवघ्या 5 मिनिटांमध्ये ही डाळ छान अशी वापरली जाते, कारण मिक्सरमध्ये ही डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे. बघू शकता मैत्रिणींनो, सुरुवातीपेक्षा ही वाटली डाळ छान मोकळी आणि मऊ लुसलुशीत आपली तयार झालेली आहे. अजून एक 2 मिनिट ही आपण वाफवून घेऊयात. परत एकदा झाकण ठेवलं होतं आणि परफेक्ट अशी ही आपली वाटलेली डाळ तयार झालेली आहे. काही ठिकाणी गणपतीच्या शेवटच्या दिवशी किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी या पद्धतीने प्रसादासाठी वाटली डाळ बनवली जाते. सर्वात शेवटी एक चमचाभर तेल घातलेलं आहे, मिक्स करून घेतलं आणि भरपूर सारी मी याच्यामध्ये कोथिंबीर घालून छान असं याला 1-2 मिनिट परतून घेणार आहे, कारण 3 ते 4 दिवस जरी हे मोदक राहिले ना तर बिलकुल खराब होणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता डाळ छान अशी मोकळी झालेली आहे आणि याच्यामध्ये बिलकुल मॉइश्चर राहिलेलं नाही. त्यामुळे काय होतं, हे मोदक 4 ते 5 दिवस छान टिकून राहतात रूम टेम्परेचरला. किती सुंदर ही डाळ दिसते तुम्ही बघू शकता. तर प्रसादासाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने फक्त वाटली डाळ सुद्धा बनवू शकता. रंग अगदी सुरेख आलेला आहे मैत्रिणींनो. आहाहा! इतका परफेक्ट असा सुगंध वाटल्या डाळीचा दरवळतोय ना, अख्ख्या सोसायटीमध्ये याचा घमघमाट सुटलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने डाळ बनवून बघा. आता मी गॅस बंद करते. हे पूर्णपणे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इकडे आपलं मोदकाची उकड सुद्धा परफेक्ट अशी मुरलेली आहे
आता आपण काय करूयात, याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात। मोदक तयार करण्याची सर्वात सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर तयार गोळा कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये आपण घोळवून घेतला, पोळी पाटावरती ठेवला, थोडासा हाताने या पद्धतीने प्रेस करून घेतला आणि लाटण्याने लाटायचा आहे। तर बिलकुल बघू शकता तुम्ही, अगदी परफेक्ट इझिली ही मोदकाची पारी आपण लाटून घेतलेली आहे। बिलकुल ही पोळी पाटाला चिकटलेली नाही। तर पहिल्यांदा जे मोदक बनवत असतील ना, त्यांना हातावरती पारी तयार करणं हे बिलकुल अशक्यच आहे मैत्रिणींनो, कारण याला खूप साऱ्या प्रॅक्टिसची गरज असते। यासाठी अगदी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही आता पारी आपण तळ हातावरती घेतली आणि या पद्धतीने बोटांच्या साह्याने याला छान अशा कळ्या पाडायच्या आहेत। कळी पाडताना बोटांच्या साह्याने हे असं छान चिमटवून घ्यायचं आहे आणि चिमटवून घेताना अगदी खालीपर्यंत चिमटवून घ्यायचं मैत्रिणींनो। त्यामुळे काय होतं, मोदक असा कळीदार तयार होण्यासाठी मदत होते। पहिल्यांदा जर मोदक बनवणार असाल ना, तर खूप जास्त कळ्या पाडण्याची आवश्यकता नाही, कारण थोडीशी प्रॅक्टिस झाली ना, तुम्हाला थोडासा आत्मविश्वास येईल आणि ती सहजपणे तुम्ही कळीदार मोदक तयार करू शकाल। तर थोडीशी प्रॅक्टिस असेल तर तुम्ही जवळ-जवळ थोड्या कळ्या पाडल्या ना तरीसुद्धा चालेल आणि पहिल्यांदा बनवत असाल तर थोडासा लांब-लांब पाडायच्या, जेणेकरून असं पटकन आपला मोदक कळीदार तयार होतो। तर या पद्धतीने आपण ही वाटी तयार करून घेतली। आता याच्यामध्ये चमचाभर हे सारण वाटल्या डाळीचं याच्यामध्ये घालते मी। जेवढं बसेल तेवढं सारण अंदाज घेऊन घालायचं आहे, कारण आपण छोटे-छोटे मोदक बनवतोय, यासाठी थोडंसं सारण घातलेलं आहे। खूप जास्त देखील तोंडापर्यंत सारण भरायचं नाही, नाहीतर काय होतं, मोदक फुटतो। अगदी हलक्या हाताने या पद्धतीने मी मोदक बंद करून घेते। बघू शकता व्हिडिओमध्ये, पीठ तुम्हाला असं वाटत असेल हाताला चिकटतंय तर थोडंसं हात कोरड्या पिठामध्ये, तांदळाच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि मोदक असा छान बंद करायचा। किती परफेक्ट कळीदार असा पहिला मोदक आपला करून तयार झालेला आहे। मस्तच, अगदी छोटे-छोटे मोदक मैत्रिणींनो मी तयार करणार आहे। मोदक लाटताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे ते बघूयात। मोदकाची पारी लाटताना खूप जास्त पातळ अशी लाटायची नाही, हलकीची गदगी ठेवायची। त्यामुळं काय होतं, मोदकाला कळ्या पाडताना व्यवस्थित कळ्या पाडता येतात, मोदक आपला फुटत नाही। आणि उकडताना सुद्धा काय होतं, जर आपल्या मोदकाची पारी खूप जास्त जर पातळ असेल ना, तर मोदक फुटतात आणि चाळणीला चिकटून सुद्धा बसू शकतात। यासाठी काही महत्त्वाच्या टिप तुम्हाला मोदक लाटताना लक्षात ठेवायच्या आहेत। दुसरी सुद्धा आपण पारी तयार करून घेतली आणि या पद्धतीने छान अशा त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। मस्त अशा परफेक्ट कळ्या पडत आहेत, बघू शकता मैत्रिणींनो, आणि वाटी आपली मस्त अशी तयार होते। यासाठी जी उकड काढायची पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे ना, त्या पद्धतीनेच तुम्ही ही मोदकाची उकड तयार करा। मोदकाची उकड जर तुमची परफेक्ट तयार झाली ना, अगदी छान सुरेख मोदक आपला तयार होतो। दुसरा सुद्धा मोदक आपण तयार करून घेतलेला आहे आणि सुरुवातीला जसं सांगितलं तसं खूप जास्त सारण सुद्धा भरायचं नाही, नाहीतर मोदक आपल्याला व्यवस्थित मिटवता येत नाही। अगदी दुसरा सुद्धा मोदक परफेक्ट असा आपला वळून तयार झालेला आहे, मस्त कळीदार झालेला आहे। याच पद्धतीने थोडेसे मोदक मी तयार करून घेणार आहे। काही मोदक माझ्या मुलाने सुद्धा बनवलेले आहेत, अगदी लहान मुलं सुद्धा सहजपणे बनवतील अशी सोपी पद्धत तुमच्यासोबत आज शेअर केली। मोदक उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे, पाहू शकता, आणि उकळी आल्यानंतरच याच्यावरती मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, ती चाळण ठेवलेली आहे। आणि मोदक मऊ लुसलुशीत होण्यासाठी दुसरी महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे। मोदक आपण लाटल्यानंतर, तयार केल्यानंतर काय होतं, बराचसा वेळ जातो आणि मधल्या वेळेमध्ये मोदक सुकतात। यासाठी थंड पाण्यामध्ये या पद्धतीने मोदक बुडवायचे आहेत आणि उकडायला ठेवायचे आहेत। मोदक वातड होण्याचं दुसरं कारण म्हणजे खूप जास्त वेळ मोदक आपण उकडण्यासाठी ठेवतो। फक्त 7 ते 8 मिनिट हे मी मीडियम लो फ्लेमवरती उकडून घेतले, परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत। आणि 2 मिनिट याच्यावरती झाकण ठेवून परत एकदा मी असेच ठेवले होते। आता हे मोदक ताटामध्ये आपण काढून घेऊयात आणि थोडेसे कोमट असतानाच मैत्रिणींनो हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून मोदक बिलकुल चाळणीला चिकटत नाहीत, पटकन असे निघतात। तुम्ही पूर्णपणे थंड होईपर्यंत जर मोदक चाळणीमध्ये ठेवले ना, तर हे मोदक चाळणीला चिकटून बसतात। बघू शकता परफेक्ट असे मोदक तयार झालेले आहेत। काही मोदक माझ्या मुलाने बनवलेले आहेत। पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत आणि ओठाणेही खाता येतील इतका परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे। बघू शकता मोदकाला मस्त अशी चमक आलेली आहे आणि अगदी लुसलुशीत आणि पातळ आवरणाचा हा मोदक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा हे मोदक अनंत चतुर्दशीला नक्की बनवून पहा।
आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.